गेले काही दिवस सातत्यानं सोन्याच्या दरात चढ उतार आपण पाहतो आहोत। 2.5 महिन्यात सोन्याच्या दरात 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे। आजचा सोन्याचा दर हा 90,600 रुपये इतका झालाय, तर चांदीचा दर 1 लाखांच्या वर गेलेला आहे। त्यामुळे लग्न सराईच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठी झळ बसतेय। या संदर्भात व्यापारी आणि ग्राहकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपण पाहत आहोत। ऐन लगीन सराईचे दिवस आहेत आणि या दिवसात देखील सोन्याच्या भावाने उच्चांक या ठिकाणी गाठलेला आहे। आजचा सोन्याचा जर भाव बघितला तर जीएसटी सह 91,000च्या आसपास हा सोन्याचा भाव पोहोचलेला आहे। आपल्यासोबत काही ग्राहक जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, सोन्याचा भाव हा आज जवळपास 90,600 म्हणजे 91चा पल्ला गाठतोय, काय वाटतंय तुम्हाला? लग्न म्हणलं तर सोनं घ्यावंच लागणार आहे, पण त्यासाठी भावही इतके वाढायला नकोयत। ऍक्च्युली मध्ये जीएसटी कमी केले होते सरकारने, तो त्यावेळेस खूप आम्ही घेऊन ठेवलं, पण त्या रेंजमध्ये जरी आता सध्या लग्नासराईपर्यंत तरी ठेवायला पाहिजे होतं भाव, कारण की इंडियन्स आहेत, त्याला सोनं तर पाहिजे, त्याशिवाय लग्न नाहीये। गावाकडचे लोक हे गरीब असतात, त्यांचं श्रीमंती नसते, श्रीमंत लोक येतं, जे भाव असला ते घेऊन घेतात, पण गावाकडच्या लोकांनी ते घेतलं जात नाही। तर मग भाव थोडा कमी झाला पाहिजे, जीएसटी वगैरे पण कमी झाली तर ते एकदम योग्य आहे गरीब लोकांसाठी। सोन्याचे भाव हे 10,000 रुपयाने वाढलेले आहे। जे प्रोजेक्शन आपलं 2025च्या एंडला सोन्याचे भाव वाढणार होते, 90,000 पर्यंत जातील, पण ती 50 दिवसातच सोन्याचे भाव आज एवढे झालेले आहे, 91,000 पर्यंत भाव आलेले आहे। याच्या मागचं मुख्य कारण एकच आहे, जे ट्रेड वॉर जे सुरू आहे, टॅरिफ रेट वाढल्यामुळे ट्रेड वॉर जे सुरू झाले त्याच्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे। तर ट्रेड वॉर जे सुरू आहे टॅरिफ रेट्समुळे सुरू आहे। टॅरिफ रेटमध्ये जर नेगोशिएशन झालं, युएसने जर नेगोशिएट केलं तर सोन्याचे भाव कमी होतील, पण नेगोशिएशन नाही झालं। डोनाल्ड ट्रम्प आपल्या डिसिजनवरती एकदम ठाम आहे, आणि जर नेगोशिएशन नाही झालं तर सोन्याचे भाव हे 95,000 पर्यंत जायची शक्यता आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।